Students, in previous video we have seen the different phyla from non-chordates. So in that we see the characteristics of phylum Porifera, phylum Nidaria, phylum Platyhelminthes, phylum Ascariahelminthes, then Arthropoda, Annelida, and then seventh phylum is phylum Mollusca. So we already learnt about this, the example of all these phylums. Now today we are going to start the next one. Phylum is phylum Echinodermata. So this is the 8th phylum from non-chordate. हा non-chordate मधलाच काय आहे पुढचा phylum आपण पाहणार आहोत आज. तर इकायनोडर्म्स, आता मीनिंग याचं काय बघा. इकायनस मीन्स स्पाइन्स आणि डर्म मीन्स स्किन. तर जनरली जे ॲनिमल्स याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर त्यांच्या स्किनवर आपल्याला काही स्पाइन्स असलेले आपल्याला दिसतात. सो स्पायनी स्किन असणारे ॲनिमल जनरली या फायलमध्ये इन्क्लूड आहेत. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. द कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज इकायनोडर्म्स. तर यांच्या बॉडीवर काय असतात, कॅल्केरियस कॅल्शियम कार्बोनेटने तयार झालेले काही कॅल्केरियस स्पाइन्स जे आहेत तर हे यांच्या बॉडीवर प्रेझेंट असतात आणि म्हणून या ॲनिमल्सना इकायनोडर्म्स असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशन्स. तर फक्त समुद्रामध्ये हे काय करतात, सापडतात, आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडत नाही. तर कदाचित त्याच्यावर असा क्वेश्चन विचारला जाईल. सो द इन विच फायलम्स ॲनिमल्स आर फाउंड इन ओनली ओशन्स किंवा मराइन ॲनिमल्स आहेत. तर असा क्वेश्चन एक मार्काला विचारला जाऊ शकतो. तर इथे काय आहे, इकायनोडर्ममधले जे काय ॲनिमल्स आहेत तर ते फक्त काय होतात समुद्राच्या पाण्यामध्येच आपल्याला सापडतात. देअर बॉडी इज ट्रिप्लोप्लास्टिक युसिलोमेट बॉडी असते. त्याच्यामध्ये 3 जर्म्स लेअर जे आहेत, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिडलचा मेसोडर्म, हे 3 जर्म लेअर्सनी याची बॉडी तयार झालेली असते. आणि युसिलोमेट बॉडी आहे, म्हणजे ट्रूसिलोम दॅट इज अ कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन दिस ॲनिमल्स अँड इट इज रॅडियली सिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज. अडल्ट स्टेजमध्ये आल्यानंतर रॅडियल सिमेट्रिक जे आहेत, म्हणजे अशा डिफरंट प्लेन्समधून ॲक्सिसमध्ये जे सेंटर आहे, सेंटर ऑफ द ॲक्सिस, तर तिथे काय होतं 2 हॉल्समध्ये याचं काय होतं डिवायडेशन होऊ शकतं बॉडीचं. सो दॅट इज अ रॅडियल सिमेट्री. म्हणजे त्या प्रत्येक रॅडियसमधून आपल्याला काय दिसते, ही सिमेट्री दिसते. सो हिअर अडल्ट स्टेजमधल्या या ॲनिमल्समध्ये आपल्याला रॅडियल सिमेट्री दिसते. हावेवर दे शो द बायलॅटरल सिमेट्री इन लार्वा स्टेज. पण जेव्हा हे लार्वा स्टेजमध्ये असतात, लार्वा या स्टेजमध्ये असतात, तेव्हा मात्र यांच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री दिसते. म्हणजे एका ॲक्सिसमधून प्लेनमधून याचे 2 हॉल्स तयार झालेले दिसतात. नेक्स्ट वन सी, दे परफॉर्म द लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ द ट्यूब फीट. यांचं जे लोकोमोशन आहे तर स्पेसिफिक ट्यूब फीट असतात, विच इज लुक्स लाईक अ ट्यूब. या ट्यूब फीटच्या सहाय्याने हे लोकोमोशन करतात. सो ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. शिवाय हे जे फीट आहेत तर यांचा यूज जो आहे तर तो प्रे कॅप्चर करण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा होतो. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. यांच्यामध्ये काही ॲनिमल्स मात्र काय आहेत, सेडेंटरी आहेत. दे फिक्स्ड ॲट अ सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटमला ते काय असतात, फिक्स असतात. The next one see, they have skeleton made up of calcareous spines or ossicles. तर ऑसिकल्स असे याच्यामध्ये दिसतात. आता इथं यांचं जे स्केलेटन आहे तर हे एकतर कॅल्केरियस असतं किंवा ऑसिकल्सपासून तयार झालं असतं. म्हणजे याच्यामध्ये प्लेट्स प्रेझेंट असतात, म्हणजे स्पाइन्स असतात किंवा प्लेटनी यांचं स्केलेटन तयार झालेलं असतं. दे हॅव स्केलेटन मेड अप ऑफ स्पाइन्स अँड ऑसिस. तर इथे नेक्स्ट बघायचं कॅरेक्टरिस्टिक, दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये आपल्याला रिजनरेशनची जी ॲबिलिटी आहे तर ती आपल्याला दिसते.
म्हणजे एनी बॉडी पार्ट इफ गेट ब्रेक्स सो न्यू दॅट पार्ट न्यूली जनरेटेड. तर याच्यामध्ये एखादा बॉडी पार्ट जरी काय झाला ब्रेक झाला तुटला तर काय होतं त्याच्या ठिकाणी तर तो बॉडी पार्ट सहजपणे इझिली काय होतो तयार होतो. सो दॅट इज अ रिजनरेशन, जनरेट अगेन. नेक्स्ट वन सी दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्स्युअल. यांच्यामध्ये सेक्सेस काय असतात तर बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये स्पीसीजमध्ये सेक्सेस सेपरेट असतात, म्हणजे मेल आणि फिमेल काय असतात सेपरेट असतात. नाव सी द एक्झाम्पल्स ऑफ दीज इकॉनोडॉम्स. तर याचे एक्झाम्पल बघा स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुम्बर एक्सेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इकॉनोडॉम्स. याच्यानंतर नेक्स्ट जो लास्टचा फायलम आहे नॉन कॉर्डेटचा तर तो आहे हेमिकॉर्डेटा. बिफोर दॅट सी इन सर्टन सिच्युएशन्स स्टारफिश कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी पार्ट अँड रिजनरेट दोज लॅटर ऑन. तर हे तुम्हाला माहिती आहे का बघा, काही वेळेस हा जो स्टारफिश आहे तर काही सर्टन कंडिशनमध्ये तो आपला बॉडी पार्ट काय करतो कट करतो आणि मग त्याच्या ठिकाणी पुन्हा काय होतो तो बॉडी पार्ट रिजनरेट होतो. नाव नेक्स्ट फायलम इज फायलम हेमिकॉर्डेटा. फायलम हेमिकॉर्डेटा. आता इथं बघा हेमी मीन्स हाफ आणि कॉर्डेट्स म्हणजे याच्यामध्ये नोटोकॉर्ड जे आहे तर रॉड लाईक नोटोकॉर्ड सारखा दिसणारा पार्ट याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि म्हणून या फायलम ॲक्च्युली हा काय आहे नॉन कॉर्डेटचा फायलम आहे. तरी काय असतं नोटोकॉर्ड सारखा दिसणारा पार्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो नेम इज अ हेमिकॉर्डेटा. याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण आता. बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स अँड दॅट आर प्रोबेसिस, कॉलर अँड ट्रंक. तर मेनली यांची जी बॉडी आहे तर ती 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेली आपल्याला दिसते. याच्यातला फर्स्टचा जो पार्ट आहे तर तो प्रोबोसिसचा पार्ट असतो, त्याच्यानंतर कॉलरचा पार्ट आणि नंतर ट्रंकचा पूर्ण शरीराचा जो भाग आहे तर तो. अशा 3 भागांमध्ये बॉडी डिवाइड झालेली असते. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबोसिस रिजन ओनली. यांच्यामध्ये फक्त नोटोकॉर्ड अलॉंग द बॉडी नाही आहे, पण काय आहे प्रोबोसिसचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मात्र काय हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. अँड देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेटा. हेमी मीन्स हाफ. तर दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ एकॉर्न वर्म्स. याला अजून एकॉर्न वर्म म्हणून पण संबोधलं जातं. दीज आर द मराइन ॲनिमल्स लिव्ह इन बरोज इन सँड. तर हे काय मराइन ॲनिमल्स आहेत. सो दे आर लिव्हिंग इन द ओशन्स अँड दे बरोजमध्ये बियांमध्ये काय होतात सँडमधल्या बियांमध्ये हे राहतात. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits. यांच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे काही pharyngeal gill slits प्रेझेंट असतात. अँड दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाइट. याच्यामधल्या काही स्पीसीज जे आहेत तर त्या युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल जे आहेत तर ते काय आहेत सेपरेट आपल्याला दिसतात. यांच्यात काही स्पीसीज मात्र काय आहेत हर्मॅफ्रोडाइट आहेत, म्हणजे एका सेम ॲनिमल्समध्ये मेल आणि फिमेल का असतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात. सो दे आर हर्मॅफ्रोडाइट्स. तर एक्झाम्पल बघायचे. एक्झाम्पल्स आर बॅरनोग्लॉसस अँड सॅकोग्लॉसस. These are the examples of हेमिकॉर्डेटा. सो दो द व्यू पॉईंट ऑफ द इव्होल्युशन. जेव्हा आपण काय करतो इव्होल्युशनच्या पॉईंटमधून याच्याकडे बघतो तर तेव्हा बॅरनोग्लॉसस जे आहे सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. तर या बॅरनोग्लॉसस जो आहे तर त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. कोणामधला नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटमधला. बिकॉज दीज ॲनिमल्स शोज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ ग्रुप्स. तर याच्यामध्ये दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतात. दोन्ही कुठले तर जनरली बघा नोटोकॉर्ड काय आहे प्रोबोसिसमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो किंवा फॅरेंजियल गिल स्लिट्स. ह्या कॉर्डेटचे जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते याच्यामध्ये सापडतात. आणि नॉन कॉर्डेटचे पण काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत युनिसेक्शुअलिटी किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स वगैरे. तर हे काय आहेत तर काही नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टरिस्टिक्स पण याच्यामध्ये सापडतात. सो दे शोज द बोथ कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. So here we complete the different phylas from the non-कॉर्डेट.
इथं आपल्या काय नॉन कॉर्डेटच्या फायलम जे आहेत तर ते आपल्या कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट जे सिंगल फायलम प्रेझेंट असतो कॉर्डेटामध्ये, कॉर्डेट्स जे आहेत कॉर्डेट्समध्ये कॉर्डेटा हा काय एक सिंगल फायलम प्रेझेंट आहे. तर त्याचे काय करूया, काही कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा आपण बघूया. दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. तर यांच्यामध्ये हे जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत तर यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगता येतील आपल्याला, तर नोटोकॉर्ड जे आहे तर यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. ऑल द कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम्स. प्रत्येक सगळे जे कॉर्डेट्स आहेत तर ते एका सिंगल या फायलममध्ये काय इन्क्लूड आहेत. द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायलम्स. आता या फायलम कॉर्डेटाचं मात्र काय केलं, डिव्हायडेशन ग्रुप्स पडलेले आहेत आणि 3 सब फायलम्स याचे आहेत. अँड दीज आर हॅविंग इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण बघूया की त्याचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत. तर एकतर मेनली काय आहे, नोटोकॉर्ड दॅट इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी एम्ब्रॉनिक ऑर डेव्हलपमेंटल स्टेज. तर याच्यामध्ये हे जे काय ॲनिमल्स आहेत किंवा हे जे कॉर्डेट्स आहेत सगळे तर यांच्यामध्ये नोटोकॉर्ड काय आहे प्रेझेंट आहे. जरी ॲबसेंट असला तरी ॲटलिस्ट काय असतं, डेव्हलपमेंटल जेव्हा स्टेजेस असतात म्हणजे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट जेव्हा अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण, तर तेव्हा त्यावेळी तरी काय होतं निदान याच्यामध्ये नोटोकॉर्ड यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर फॅरेंजल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ऑर ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेजेस. तसंच काय आहे, फॅरेंजल गिल स्लिट जे आहे तर त्याच्या बाबतीत अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये तरी किमान काय असतात, ॲटलिस्ट यांच्यामध्ये फॅरेंजल गिल स्लिट प्रेझेंट असतात. आफ्टरवर्ड दॅट मे बी रिप्लेस्ड बाय लंग्स ऑर अदर टाईप ऑफ सम रेस्पिरेटरी ऑर्गन्स. त्याच्यानंतर सिंगल ट्युबलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. तर यांच्यामध्ये सिंगल आणि ट्यूबसारखी दिसणारी काय आहे, याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड असते आणि ती डॉर्सल साईड असते, व्हेंट्रल साईडला नाही. हार्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड आणि हार्ट जे आहे तर ते कुठे आहे, व्हेंट्रल साईडला आहे, डॉर्सल साईडला नाही. त्याच्यानंतर असे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते आपल्याला कॉर्डेटमध्ये दिसतात. आता नेक्स्ट याच्यामध्ये जे सब फायलम्स आहेत, कॉर्डेट इज डिवायडेड इंटू 3 सब फायलम्स. त्याच्यामधला फर्स्ट जो सब फायलम आहे सब फायलम युरोकॉर्डेटा. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. युरोकॉर्डेटा, सो दीज आर द मराईन ॲनिमल्स. युरोकॉर्डेटामधले जे ॲनिमल्स आहेत तर ते काय आहेत, मराईन ॲनिमल्स आहेत. दे फाउंड इन ओशन्स. Their body is covered by skin-like टेस्ट or tunic. तर बॉडी पूर्ण जी बॉडी आहे तर ती त्याच्याभोवती कवरिंग असतं. सो दॅट कवरिंग इज कॉल्ड ॲज टेस्ट ऑर ट्युनिक असं याला कवरिंगला म्हटलं जातं. लार्वी ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ द लार्वी. आता याच्यामध्ये लार्वल स्टेजमध्ये काय आहे, लार्वल स्टेज जी आहे या युरोकॉर्डेटाची तर ती काय आहे, फ्रीली लिव्हिंग आहे. तर ती स्विमिंग करते आणि फ्रीली स्विमिंग करणारी अशी काय आहे लार्वल स्टेज असते. नोटोकॉर्ड जो प्रेझेंट असतो या युरोकॉर्डेटामध्ये तर त्या लार्वल स्टेजमध्ये प्रेझेंट आहे आणि लार्वाच्या टेलमध्ये फक्त काय हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. हेच दे आर कॉल्ड ॲज अ युरोकॉर्डेटा. युरो मीन्स टेल रिजन. इथं फक्त काय आहे, टेलमध्ये हा कॉर्डेट नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो म्हणून याला युरोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लार्वी मेटामॉर्फोस इनटू ऑर्डर्स आफ्टर सेटिंग डाऊन टू ॲट द बॉटम ऑफ द सी. तर इथं मेटामॉर्फोसिस होतं म्हणजे डिफरंट स्टेजेसमधून हा लार्वा जातो आणि मग त्याचं अडल्टमध्ये काय होतं, डिफरन्सिएशन होतं आणि दॅट इज ॲट द बॉटम ऑफ द सी. आणि हे सगळी प्रोसेस जी आहे तर ती समुद्राच्या तळाशी होते. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल्स. जनरली या सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड असणाऱ्या ज्या स्पीसीज आहेत तर त्या काय आहेत, हर्मॅफ्रोडाइट आहेत. म्हणजे बोथ सेक्सेस आर प्रेझेंट इन द सिंगल ॲनिमल. एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही पण म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत तर ते प्रेझेंट असतात.
तर एक्झाम्पल्स बघूया आपण याचे. एक्झाम्पल्स ऑफ हेमिकॉर्डेटा युरोकॉर्डेटाज आर हार्डमानिया, त्याच्यानंतर डोलिओलम, ते ऑर्किओप्लुरा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युरोकॉर्डेटा. हे काय आहेत युरोकॉर्डाचे काही एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सब फायलम जे आहे सेकंड सब फायलम, सो दॅट इज द सिफॅलोकॉर्डेटा. नेक्स्ट सब फायलम आहे सिफॅलोकॉर्डेटा. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. दीज आर द स्मॉल फिश लाईक मराइन ॲनिमल्स. तर हे काय आहे स्मॉलर साईजचे आहेत आणि फिश सारखे दिसणारे मराइन ॲनिमल्स आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. पूर्ण बॉडी लेंथमध्ये काय आहे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, म्हणजे हेड रिजनपासून ते टेलपर्यंत. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. फॅरिंगचा जो पार्ट आहे तर तो काय आहे लार्जर आहे आणि त्याच्या ठिकाणी काय असतात गिल स्लिट्स प्रेझेंट आहे. याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल ॲनिमल्स. याच्यामधले जे या सेफॅलोकॉर्डेटामधले जे ॲनिमल्स आहेत हे मात्र काय आहेत युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल जे आहेत तर ते सेपरेट असतात. सो दिस इज अबाउट द सिफॅलोकॉर्डेटा. आता एक्झाम्पल याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सिस, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर थर्ड जो काय सबफायलम आहे सो दॅट इज अ व्हर्टिब्रेटा ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रॅनियाटा. थर्ड जो आहे फायलम व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटाचे काही आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आणि मग त्याच्यामध्ये असणारे जे काय व्हर्टिब्रेटामध्ये असणारे जे क्लासेस आहेत तर त्याचं काय करूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर सुरुवातीला व्हर्टिब्रेट्स कुणाला म्हणायचं बघूया आपण. सो इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रेट कॉलम. व्हर्टिब्रेट्समध्ये मात्र काय झालं आहे नोटोकॉर्ड याच्यामध्ये रॉड लाईक दिसणारा असं काय नोटोकॉर्ड काय झालं आहे त्याच्या रिप्लेस झालेला आहे. त्याच्याऐवजी कोण असतं व्हर्टिब्रेट कॉलम प्रेझेंट असतो. इन दीज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड. या ॲनिमल्समध्ये हेड रिजनचा जो पार्ट आहे तर तो काय असतो पूर्णपणे डेव्हलप्ड असा असतो. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. आणि ब्रेन काय आहे क्रॅनियममध्ये म्हणजे कवटी आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय असतं म्हणजे कवरिंग बाय द बोन्स. तर या बोन्सच्या प्रोटेक्शनमध्ये काय असतं ब्रेन असतं प्रेझेंट. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. एंडोस्केलेटन एंडो म्हणजे इनसाइड द बॉडी जे काही स्केलेटन असतं फ्रेमवर्क आहे तर ते एकतर कशाचं असतं कार्टिलेजपासून बनलेलं असतं किंवा बोन्सपासून बनलेलं असतं. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. काही जे कॉर्डेट्स आहेत म्हणजे याच्यामध्ये व्हर्टिब्रेट्स आहेत तर ते जॉलेस आहेत, म्हणजे जॉज काय असतात ॲब्सेंट असतात. सो दॅट आर कॉल्ड ॲज अग्न्याथा. ओ मीन्स ॲब्सेंट आणि ग्न्याथा मीन्स जॉज, ज्यांच्यामध्ये जॉज काय आहेत ॲब्सेंट आहेत. वेअर सम आर विथ जॉज. काहींमध्ये आपल्याला काय दिसतात जॉज प्रेझेंट असलेल्या दिसतात. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ ग्नॅथोस्टोमॅटा. असे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांना ग्नॅथोस्टोमॅटा असं म्हटलं जातं. सो जॉज आर प्रेझेंट. आता हे आपण बघितले कॅरेक्टरिस्टिक्स व्हर्टिब्रेट्सचे. नाव सो दीज सब फायलम व्हर्टिब्रेटा दॅट इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. तर याचं 6 क्लासेसमध्ये काय झालं आहे डिवायडेशन झालेलं आहे. तर हे 6 जे क्लासेस आहेत तर ते आपण 1 बाय 1 बघू. सब फायलम व्हर्टिब्रेटाचं डिवायडेशन जे आहे सो दॅट इज डिवायडेड इंटू 6 डिफरंट क्लासेस. यातला फर्स्ट जो क्लास आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा. सो दॅट इज द सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो मीन्स सर्क्युलर, स्टोमॅटा मीन्स जॉज. तर इथं जॉज जे आहे तर ते हे सर्क्युलर असतात या ॲनिमल्समध्ये. दीज ॲनिमल्स हॅव जॉ लेस माउथ प्रोव्हाइडेड विथ द सकर. आता याच्यामध्ये जॉज नाही आहे तर त्याच्याऐवजी काय आहे सकर्स प्रेझेंट आहे. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतील राऊंड शेपड किंवा सर्क्युलर असे सर्कल्स आपल्याला दिसतात. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्किन. इथं स्किन पूर्णपणे जे आहे तर ते एकदम सॉफ्ट असते. त्याच्यावर स्केल्स नाहीत, ॲब्सेंट आहे. त्याच्यावर स्केल्स काय असतात ॲब्सेंट. पेअर्ड अपेंडिजेस आर ॲब्सेंट. शिवाय याच्यामध्ये पेअर्ड अपेंडिजेस पण म्हणजे जे लोकोमोशनसाठी जे काय यूज केलं जातं तर ते अपेंडिजेस पण याच्यामध्ये ॲब्सेंट असतात.
देन एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. यांच्यामध्ये जे एंडोस्केलेटन आहे तर ते कार्टिलेज पासून काय झालं तयार झालेलं आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. आता हे बरेचसे याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत तर ते काय कसे असतात एक्टोपॅरासाइट्स आहेत. सो दे यूज ऑन द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स. सो दे आर द एक्टोपॅरासाइट्स. एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लास of cyclostomatas are पेट्रोमायझॉन, मिक्सिन एक्सेट्रा. त्याचे एक्झाम्पल्स आहेत हे. त्याच्यानंतर सेकंड जो क्लास आहे क्लास पायसिस. सेकंड क्लास कुठला आहे क्लास पायसिस. तर याच्यामध्ये पायसिस म्हणजे कोण फिशेस. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. दीज आर द कोल्ड ब्लडेड दॅट इज द पायक्युलोथर्मिक ॲनिमल्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. तर हे काय आहेत कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. कोल्ड ब्लडेड म्हणजे द बॉडी टेम्परेचर ऑफ दीज ॲनिमल्स चेंजेस अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल ॲटमॉस्फिअर. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ पायक्युलोथर्मिक ॲनिमल्स. त्यांच्यामध्ये जे ब्लड जे आहे तर ते कोल्ड ब्लडेड आपण म्हणतो याला. त्याच्यामध्ये त्यांचं बॉडीचे टेम्परेचर आहे तर अकॉर्डिंग टू द ॲटमॉस्फिअर बदलत असतं. सो दे आर लिव्हिंग इन मराईन वॉटर ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. दोन्ही पण टाईपच्या वॉटरमध्ये असतात. अँड दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. बॉडी स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज द वॉटर रेजिस्टन्स. बॉडीचा जो आकार आहे तर तो स्पिंडल शेप्ड. स्पिंडल शेप्ड म्हणजे टॅपरिंग ऑन बोथ साईड्स. ते कशासाठी तर वॉटर जे काय प्रेशर असतं स्विमिंग करताना तर ते काय करतं त्याला रेजिस्ट करण्यासाठी अशा प्रकारचे टॅपरिंग एंड्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. They have paired and unpaired fins for swimming. यांच्यामध्ये एकतर पेअर्ड असतील किंवा अनपेअर्ड, पेअरमध्ये नसलेले असे काय असतात फिन्स असतात फॉर द स्विमिंग. स्विमिंगसाठी फिन्स असतात. टेल फिन जे सेफ्टी गार्डचं जे फिन आहे पर. सो दॅट इज युजफुल ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. त्याचा स्टिअरिंग म्हणजे काय तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी याचा यूज होतो. म्हणजे अकॉर्डिंग टू द टेल फिन हे काय करतात स्वतःची डायरेक्शन चेंज करतात वाईल स्विमिंग करताना. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स. यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे आणि ते स्केलच्या फॉर्ममध्ये म्हणजे खवले असतात. आणि एंडोस्केलेटन जे आहे तर ते आयदर कार्टिलेजनस ऑर बोनी. काही फिशमध्ये एंडोस्केलेटन जे आहे तर ते कार्टिलेजपासून तयार झाले, काही फिशमध्ये ते बोनपासून तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रेस्पिरेशन जे आहे सो दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ गिल्स. गिल्सच्या मदतीने रेस्पिरेशनची प्रोसेस कंप्लीट होते. नाव सी द एक्झाम्पल्स ऑफ पायसिस. पायसिसचे एक्झाम्पल्स बघूया आपण. देर आर डिफरंट फिशेस आर रोहू, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, electric rays, stingrays. These are the different examples of fish. Now the third one is amphibia. Amphibia म्हणजे उभयचर. So these animals are strictly aquatic during the larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on the land during the adult life and can perform the aquatic as well as aerial respiration. आता हे काय आहेत ॲम्फिबियन्स आहे. हे स्ट्रिक्टली जेव्हा हे लार्वल स्टेजमध्ये असतात हे स्ट्रिक्टली यांच्यामध्ये ॲक्वॅटिक लाईफ काय करतात ॲक्वायर करतात. म्हणजे कंपल्सरी हे काय असतात लार्वल स्टेजमध्ये पाण्यातच राहतात आणि ते फक्त तेव्हा ॲक्वॅटिक रेस्पिरेशनच ते करत असतात. म्हणजे वॉटरमध्येच रेस्पिरेशनची प्रोसेस कंप्लीट होते त्यांची. तर इथं दे कॅन बी लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज इन ऑन द लँड. जेव्हा अडल्ट होतील तेव्हा मात्र ते काय करू शकतात वॉटरमध्ये पण राहू शकतात आणि लँडवर. आणि दोन्ही पण प्रकारचं जे काय रेस्पिरेशन आहे म्हणजे ॲक्वॅटिक रेस्पिरेशन तसंच एरियल रेस्पिरेशन हे दोन्ही काय करू शकतात परफॉर्म करू शकतात. सो दॅट आर द ॲम्फिबियन्स. तर ते काय आहेत ॲम्फिबियन्स आहे. दे हॅव 2 पेअर्स ऑफ द अपेंडिजेस. यांच्यामध्ये 2 पेअर काय असतात अपेंडिजेस म्हणजे आपण लेग्स म्हणून येतं लोकोमोशनसाठी.
हे 2 पेअर्समध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये काय असतात तर डिजिट्स प्रेझेंट असतात. म्हणजे तर जे काय बॉटम आपल्याला तर त्याच्यामध्ये क्लॉज जे आहेत तर ते अब्सेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन काय आहे, अब्सेंट आहे. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. तर इथं स्किन जी आहे तर ती त्याच्यावर काहीही प्रेझेंट नाही आहे, पण ही स्किन जी आहे तर ती नेहमी काय केली जाते, मॉइस्ट ठेवली जाते फॉर द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन थ्रू काय होतं, स्किन पण यांच्यामध्ये केलं जाऊ शकतं. एक्सटर्नल इयर्स आर अब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. एक्सटर्नल ज्या पिनाज आहेत, एक्सटर्नल इयर्स जे आहेत तर याच्यामध्ये अब्सेंट असतं, पण त्याच्या ठिकाणी टिम्पॅनम मेम्ब्रेन जे आहे म्हणजे इयर ड्रम जो आहे तर तो मात्र काय असतो, प्रेझेंट असतो. नेक इज अब्सेंट. नेक पण काय अब्सेंट आहे. अँड आईज आर प्रॉमिनंट विथ द आयलिड्स. मोठे मोठे काय आहेत त्याच्यामध्ये, प्रॉमिनंट म्हणजे मोठे असे डोळे आपल्याला दिसतात आणि डोळ्यांवर काय आहे, आयलिड आहे म्हणजे मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. सो दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲम्फिबिया. ॲम्फिबियाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. आता याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूया. फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर हे काय एक्झाम्पल्स आहेत ॲम्फिबियाचे. हे ॲम्फिबियनचे एक्झाम्पल्स आहेत. आता नेक्स्ट आपण बघूया रेप्टेलिया. तर रेप्टाईलचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ द ॲनिमल इव्होल्युशन, these are the first true terrestrial animals with creeping movement. तर आपण इव्होल्युशनच्या व्ह्यूमधून आपण बघितलं तर ॲनिमल इव्होल्युशनच्या बाबतीत तर हे पहिल्यांदा ट्रू टेरेस्ट्रियल आहेत. म्हणजे पूर्णपणे काय आहेत, जमिनीवर राहणारी पहिलेच काय आहेत या क्लासमध्ये हे ॲनिमल्स आहेत जे पूर्णपणे टोटली कुठे राहतात, लँडवर राहतात. these are कोल्ड ब्लडेड, सो दॅट आर द पायक्लोथर्मिक ॲनिमल्स. हे पण कसे आहेत, कोल्ड ब्लडेड आहेत, ज्यांचं बॉडी टेम्परेचर काय होतं, चेंज होतं अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल टेम्परेचर. दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. तर यांची मुवमेंट कशी असते, क्रिपिंग म्हणजे सरपटत जातात, कारण बॉडी जी आहे तर ती वर उचलू शकत नाही. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. स्किन पूर्णपणे ड्राय असते, कोरडी असते आणि स्किनवर मात्र काय असतात, स्केल्स प्रेझेंट असतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. हेड आणि ट्रंक जे आहे, बॉडीचा पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये नेक प्रेझेंट असते. एक्सटर्नल इयर्स आर अब्सेंट. बाह्य कर्ण जे आहेत तर ते अब्सेंट असतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ द क्लॉज. डिजिट जे आहेत बोटं यांच्यामध्ये काय असतात, टोकाला क्लॉज प्रेझेंट असतात, नखे असतात. आणि एक्झाम्पल्स याचे बघूया आपण. टॉर्टॉइज, लिझार्ड, स्नेक हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. टॉर्टॉइज हा ॲम्फिबियन नाही, तर तो काय आहे, रेप्टाईल आहे, कारण त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते रेप्टाईलचे आपल्याला दिसतात. नेक्स्ट क्लास इज सी क्लास एव्ज. एव्ज म्हणजे बर्ड्स. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. These are the vertebrates are completely adapted for the aerial life. हे पूर्णपणे यांच्यामध्ये काय झालं आहे, ॲडॅप्टेशन झालेले आहेत म्हणजे चेंजेस झालेले आहेत. कशासाठी, एरियल लाईफसाठी म्हणजे हवेमध्ये राहण्यासाठी यांच्यामध्ये चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. दीज आर नाव वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. हे मात्र कसे आहेत, वॉर्म ब्लडेड आहेत, म्हणजे यांनाच होमिओथर्म्स असं म्हटलं जातं. त्यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे तर ते कॉन्स्टंट राहतं, तर ते अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल टेम्परेचर चेंज होत नाही. सो दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. यांची पण बॉडी कशी आहे, स्पिंडल शेप्ड आहे, म्हणजे टॅपरिंग ऑन बोथ साईड. कशासाठी, तर जेव्हा हे फ्लाईट म्हणजे हवेमध्ये उडतात तर तेव्हा हवेचा जो रेजिस्टन्स आहे तर तो कमी करण्यासाठी अशा प्रकारची त्यांच्यामध्ये टिपिकल बॉडी शेप असतो. फोर लिम्स जे आहेत म्हणजे अपेंडिजिस, जे पुढचे जे अपेंडिजिस आहेत, सो दे आर मॉडिफाईड इन टू विंग्स. त्यांचं मॉडिफिकेशन झाले विंग्समध्ये.
म्हणजे इथं बघा ॲडॅप्टेशन्स आपल्याला दिसतात, काही चेंजेस झालेले दिसतात. पुढचे जे पाय आहेत तर त्याचं विंग्समध्ये काय झालं, मॉडिफिकेशन झालेलं आहे. डिजिट्स आर कवर्ड विथ द स्केल्स अँड बियर्स क्लॉज. आणि जे पाय आहेत तर त्यांच्यामध्ये डिजिट जे प्रेझेंट आहेत, बोटं जे आहेत तर त्याच्यामध्ये काय आहेत, क्लॉज प्रेझेंट असतात, म्हणजे नखे असतात. देन एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स. एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे आणि ते फिदर्सच्या पिसर काय असतात पूर्णपणे बॉडीवर प्रेझेंट असतात. सो दॅट इज द एक्झोस्केलेटन. देन नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. नेक प्रेझेंट असतं आणि ते हेड आणि ट्रंकच्या मध्ये प्रेझेंट आहे. जॉज आर मॉडिफाईड इन टू बिक्स. आता याच्यामध्ये जॉज काय आहेत, अब्सेंट आहेत. तर अब्सेंट म्हणण्यापेक्षा त्याचं काय झालं, मॉडिफिकेशन झालेलं आहे बीकमध्ये, म्हणजे चोचीमध्ये. दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास एव्स. आता याचे एक्झाम्पल बघा, डिफरंट टाइप्स ऑफ द बर्ड्स लाईक पीकॉक, देन स्पॅरो, क्रो, पिजन, डक, पेग्विन. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एव्स. आता लास्ट जो काय क्लास आहे, क्लास मॅमेलिया. कशामधला हा लास्ट क्लास आहे, सबफायलम जे आहे व्हर्टिब्रेटा, तर त्याच्यामधलं काय आहे, हा लास्ट आपल्याला क्लास आपण सांगू शकतो मॅमेलिया. तर याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण. प्रेझेन्स ऑफ द मॅमेरी ग्लँड. सो दॅट इज द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलिया. एक वेल नोन किंवा इम्पॉर्टंट याच्यामधलं आपण कॅरेक्टरिस्टिक सांगतो. यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स म्हणजे मिल्क ग्लँड जे आहेत तर त्या प्रेझेंट असतात. सो दॅट इज अ पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलिया. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड म्हणजे होमिओथॉन्स आहेत. बॉडी टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडीचे 4 पार्ट्स पडतात मेनली, हेड, नेक, ट्रंक आणि टेल. हे असे ते काय 4 पार्ट्स आहेत. यांच्यामध्ये डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ द नेल्स, क्लॉज ऑर हूज. डिजिट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये एकतर नेल्स प्रेझेंट असतात म्हणजे नखं असतात, किंवा क्लॉज असतात, किंवा यांच्यामध्ये हूज म्हणजे खूर प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. याच्यामध्ये एक्झोस्केलेटन हे एकतर हेअरच्या फॉर्ममध्ये असतं किंवा फरच्या फॉर्ममध्ये असतं. आणि याचे एक्झाम्पल्स आपण तुम्हाला माहिती आहेत, वेल नोन एक्झाम्पल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. सो ऑल दॅट आर द मॅमल्स. तर याच्यामध्ये एलिफंट, ह्युमन आहे, कांगारू, डॉल्फिन, बॅट, बफेलो, काऊ वगैरे हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते मॅमल्सचे आपल्याला सांगता येतील. याच्यामध्ये ह्युमनमध्ये मात्र टेलचा जो पार्ट आहे तर तो काय असतो, अब्सेंट आहे. सो ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास मॅमेलिया. Varieties of animals are found in our surroundings, so we should be cautious about not causing any harm to animals during their studies and observations. आपल्यासोबत अशा अनेक प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला दिसतात. आपण नेहमीच काय करतो, त्याच्याबद्दल आपल्याला क्युरियासिटी असते आणि त्याचा स्टडी पण आपण करतो. पण जेव्हा आपण स्टडी करत असतो किंवा त्याचे ऑब्झर्वेशन करत असतो तर तेव्हा त्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे. सो हिअर वी कंप्लीट धिस चॅप्टर. नाऊ सॉल्व द एक्सरसाइज गिवन इन युअर टेक्स्टबुक.